नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 3 मार्च. आजच्या दिवसाची चालू घडामोडीचे जेवढे काही महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कालच्या सत्रातील शेवटचा प्रश्न, जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? तर गीता बत्रा या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक बनल्या आहेत. आजच्या सत्रातील पहिला प्रश्न, भूपेंद्र यादव यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या भारतातील बिबट्यांच्या स्थितीच्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे. तर 2 नंबरला आपला महाराष्ट्र, 3 नंबरला कर्नाटक आणि 4 नंबरला तामिळनाडू. हा अहवाल वन आणि पर्यावरण मंत्रालयामार्फत प्रकाशित करण्यात आला. हा 2022चा अहवाल आहे, जो 2024 मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. भारतात बिबट्यांची संख्या 2018 मध्ये 12,852 एवढी होती. ती संख्या वाढून 13,874 इतकी झाली आहे. परीक्षेमध्ये बिबट्यांचे वैज्ञानिक नाव विचारले जाते, तर पॅन्थेरा पार्डस हे बिबट्याचे वैज्ञानिक नाव आहे. दुसरा प्रश्न, कोणाच्या हस्ते स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले? तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते स्वयं प्लस या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. स्वयं प्लस ची स्थापना करण्यामागील उद्देश हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवणे हा आहे. 2017 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता, ज्यामध्ये 2023 पर्यंत 72 लाख विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. स्वयं प्लस पोर्टल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास द्वारे चालवले जाते. तिसरा प्रश्न, दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर उत्तर प्रदेश राज्यात हा प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. 26 फेब्रुवारी रोजी सीएम योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प अदानी समूहाची कंपनी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस द्वारे बांधला जात आहे. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणाला ब्रिटनच्या सर्वोच्च पुरस्कार नाइटहुडने सन्मानित करण्यात आले? तर सुनील भारती मित्तल यांना ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार नाइटहुडने सन्मानित करण्यात आले. या अगोदर हा पुरस्कार रतन टाटा, रवी शंकर आणि जमशेद इराणी यांनाही दिला होता. हा पुरस्कार ब्रिटनच्या राजा चार्ल्स तिसरे यांच्याकडून नाइटहुड पुरस्कार स्वीकारणारे पहिले भारतीय हे सुनील भारती मित्तल हे ठरले आहेत. पाचवा प्रश्न, 2022 आणि 23 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले आहेत? तर एकूण 92 व्यक्तींना 2022 आणि 23 चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार संगीत, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांमध्ये दिले जातात. अशोक सराफ यांना 2022 साठीचा हा पुरस्कार देण्यात आला आहे. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारामध्ये 2022 या वर्षासाठी शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल गायिका देवकी पंडित यांना 2022 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2023 चा पुरस्कार गायिका कलापिनी कोमकली यांना देण्यात आला आहे. या कुमार गंधर्व यांच्या कन्या होत्या. या पुरस्काराची सुरुवात 1952 मध्ये झाली होती. पुरस्काराच्या स्वरूपामध्ये 1 लाख रुपये रक्कम दिली जाते. सहावा प्रश्न, अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली आहे? तर ही मोहीम शिक्षण मंत्रालयाच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये मतदानाकडे कल वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने शिक्षण मंत्रालयाच्या सहाय्याने माझे पहिले मत देशासाठी हे अभियान सुरू केले आहे. 28 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे. आता निवडणूक आयोगाबद्दल पाहूया. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. 25 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. निवडणूक आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते आणि पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त या व्ही.एस. रमादेवी ह्या होत्या.
7वा प्रश्न, इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? तमिळनाडू राज्यात इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी करण्यात आली. इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची किंमत अंदाजे 986 कोटी रुपये एवढी आहे. एकदा ते तयार झाल्यानंतर येथून दरवर्षी 24 प्रक्षेपण केले जाऊ शकतात. या नवीन इस्रो संकल्पात मोबाईल लॉन्च स्ट्रक्चर आणि 35 केंद्राचा समावेश होतो. 8वा प्रश्न, RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह कोणत्या तारखेदरम्यान साजरा करण्यात आला? तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला. यावर्षीची या सप्ताहाची थीम मेक अ राईट स्टार्ट टू बिकम अ फायनान्शियली फ्री अशी होती. 9वा प्रश्न, नाटोमध्ये सहभागी होणारे 32वे सदस्य राष्ट्र कोणते असेल? तर स्वीडन हे नाटोमध्ये सहभागी होणारे 32वे सदस्य राष्ट्र असेल. नाटोचा फुलफॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती. नाटोचे सध्याचे अध्यक्ष रॉब बाऊर हे आहेत आणि मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे. सध्या नाटोमध्ये 31 देश सदस्य आहेत, तर स्वीडन हा 32वा देश सदस्य म्हणून बनेल. अलीकडेच प्रकाशित बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर P.S. श्रीधरन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. P.S. श्रीधरन हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत. ते 2021 पासून गोव्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या अगोदर मिझोरम राज्याचे राज्यपाल म्हणूनही कार्य केले होते. आजच्या सत्रातला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, 2024च्या अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.